मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरमधला एक महत्त्वाचा किल्ला पाहणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातल्या अनेक नाट्यपूर्ण घटनांचा साक्षीदार म्हणजेच किल्ले पन्हाळा। पन्हाळ्याच्या इतिहासातली एक महत्त्वाची घटना म्हणजे सिद्दी जोहरनं तब्बल 40,000ची फौज घेऊन या पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला होता आणि त्यावेळेला महाराजांना पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी शिवा काशीद नावाच्या एका जिगरबाज मावळ्यानं याच पन्हाळगडावरती बलिदान दिलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची अखेरची भेटसुद्धा याच पन्हाळगडावरती झाली होती। करवीर राज्य म्हणजेच कोल्हापूरच्या राजगादीची ज्यांनी स्थापना केली त्या महाराणी ताराबाईंनी आपल्या राज्याची राजधानी म्हणून सुद्धा याच पन्हाळगडाची निवड केली होती आणि याच पन्हाळगडावरून महाराणी ताराबाईंनी आपला राज्यकारभार केला होता। चला तर मग पाहूयात करवीर राज्य म्हणजेच कोल्हापूरच्या रांगड्या मातीमधला बुलंद आणि बलाढ्य असा किल्ले पन्हाळा। पन्हाळगड किल्ल्यावर जाताना सुरुवातीला वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आपल्या नजरेस पडतो। पुढे गेल्यावर किल्ल्याच्या पश्चिमेला 3 दरवाजे आहेत। शत्रूला सहजासहजी किल्ल्यावर प्रवेश करता येऊ नये यासाठी या ठिकाणी 3 मुख्य दरवाजांची रचना केली आहे। किल्ल्यावरील बांधकाम आणि इमारती आजही सुस्थितीत असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आहे। दरवाजावरील नक्षीकाम अतिशय प्रेक्षणीय आहे। पन्हाळगड किल्ल्याला साधारणतः 1200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। हा किल्ला प्रथम शिलाहर राजा भोज याच्या कारकिर्दीत बांधला। त्यानंतर यादव, बहामनी राजे, आदिलशाही, मोगल, मराठे आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात राहिला। आदिलशाहीच्या काळात किल्ल्याची डागडुजी झाली, तटबंदी आणि दरवाजाचे नवीन बांधकाम करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर बरेच बांधकाम केले। 1659 मध्ये अफजल खानाच्या वधानंतर 18 दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला। आदिलशहाने किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सिद्दी जोहरला पाठवले। सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीनं स्वतःची सुटका करून घेतली आणि ते विशाळगडाकडे गेले। बरोबर बाजीप्रभू आणि 600 बांदल मावळे होते। शत्रूला चकवा देण्यासाठी शिवा काशीद महाराजांच्या वेशात दुसऱ्याच मार्गाने निघून गेले। सिद्दी जोहरच्या सैन्याला वाटले महाराज आपल्या हाती लागले आहेत, पण प्रत्यक्षात ते शिवा काशीद होते। सत्य कळताच सिद्धीने शिवा काशीद यांची निर्घुणपणे हत्या केली। आपल्या हाती लागलेले शिवाजी महाराज नाही हे लक्षात आल्यावर सिद्धीचे सैनिक महाराजांच्या पाठलागावर गेले। बाजीप्रभूंनी घोडखिंड थोपून धरली आणि महाराजांना पुढे जाण्यास सांगितले। महाराज विशाळगडावर पोहोचल्यावरती ठरल्याप्रमाणे तोफेंचे 3 आवाज झाले। तोपर्यंत बाजीप्रभू खिंड लढवत होते आणि तिथेच त्यांना वीरमरण आले। तीन दरवाजाच्या आतमध्ये एक विहीर आहे। या विहिरीचे पाणी 12 महिन्यात कधीही आटत नाही। आजही स्थानिक नागरिक पिण्यासाठी याच पाण्याचा वापर करतात। सिद्दी जोहरने ज्यावेळी पन्हाळगडाला वेढा दिला त्यावेळी त्याने किल्ला ताब्यात घेण्यासाठी याच दरवाजावर तोफांचा मारा केला होता। तीन दरवाजाच्या समोरच एक लहानसे हनुमान मंदिर आहे। 3 दरवाजापासून जवळच असलेली ही वास्तू म्हणजेच अंधारबाव। ही वास्तू 3 मजली आहे। त्यातील पहिला मजला पहारेकऱ्यांना राहण्याची व्यवस्था, दुसऱ्या मजल्यावर गडाच्या खाली उतरण्यासाठी चोरवाट आहे, तर तळमजल्यावर एक विहीर आहे। पन्हाळगड किल्ल्यावरील ही सर्वात सुरक्षित विहीर आहे।
हा आहे अंबरखाना. या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 भली मोठी धान्याची कोठारं आहेत. पूर्वीच्या काळी धान्य साठवून ठेवण्यासाठी याच कोठारांचा वापर केला जात असे. यात वरी, नागली, भात असे सुमारे 25,000 खंडी इतकं धान्य मावत असे. धान्य साठवून ठेवण्याची ही सर्वात सुरक्षित जागा होती. पन्हाळगड किल्ल्यावर असलेले हे देवी अंबाबाईचे मंदिर. मित्रांनो, पन्हाळगड किल्ल्याच्या इतिहासातली एक महत्वाची आणि सगळ्यांना अभिमान वाटावी अशी घटना 1673 साली स्वराज्याचे शूर शिलेदार कोंढाजी बाबा फर्जंद यांनी अवघ्या 60 मावळ्यांना सोबत घेऊन हा पन्हाळा किल्ला जिंकला होता. कारण त्या अगोदर सिद्दी जोहरनं पन्हाळ्याला ज्यावेळी वेढा दिला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला सिद्दी जोहरच्या म्हणजेच आदिलशाहीच्या ताब्यात द्यावा लागला होता. आणि त्यानंतर मोठा पराक्रम गाजवत कोंढाजी बाबा फर्जंद यांनी अवघ्या 60 मावळ्यांना सोबत घेऊन हा पन्हाळा किल्ला जिंकून पुन्हा स्वराज्यात आणला होता. किल्ल्यावर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातील 22 गुहा आहेत. तेथून जवळच भगवान शंकरांचे मंदिर आहे. पन्हाळगड किल्ल्यावर असलेले हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे मंदिर. या मंदिरात महाराजांची संगमरवरी दगडात असलेली पांढरी शुभ्र अश्वारूढ मूर्ती आहे. मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 मंदिर आहेत. त्यातलं एक मंदिर सिंधुदुर्गला आहे, तर दुसरं मंदिर आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला जे मंदिर दिसतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं मंदिर आहे. हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधलं होतं आणि या मंदिराच्या बरोबर समोरच महाराणी ताराबाईंचा राजवाडा आहे की ज्या ठिकाणावरून महाराणी ताराबाईंचा राज्यकारभार चालत असे. पन्हाळगड किल्ल्यावर असलेला हा महाराणी ताराबाईंचा राजवाडा. सध्या या ठिकाणी लहान मुलांची शाळा भरते. ही आहे सज्जा कोठी. याच इमारतीत छत्रपती संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी
या प्रांताचा कारभार पाहण्यासाठी ठेवले होते. छत्रपतींची गुप्त खलबते याच इमारतीत चालत. दोन मजले असलेल्या या इमारतीचे बांधकाम चुना आणि दगडामध्ये केलेले आहे. छत्रपतींची गुप्त खलबते याच इमारतीत चालत. येथे भिंतीवर उर्दू भाषेतील शिलालेख आहे. याच पन्हाळगडावरती अष्टप्रधान मंडळातील नादान पुढाऱ्यांनी संभाजी महाराजांवर 2 वेळा विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांना याच ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. पन्हाळगड किल्ल्याच्या एका बाजूस भक्कम बांधकाम केलेला वाघ दरवाजा आपल्या नजरेस पडतो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ? कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला सांगा. आणि लवकरच आपल्या चॅनलवरती कोल्हापूरमधली आणखी काही ठिकाणं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलच्या माध्यमातून इतर काही महत्त्वाचे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला यापुढे पाहायला मिळतील. पुन्हा भेटूयात एका नवीन ठिकाणी.